नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज करणारे अगदी चमचमीत असा प्रवासासाठी किंवा डाळ भातासोबत खाण्यासाठी सुक्का बोंबील। आणि हा सुक्का बोंबील जो केलाय ना तो थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण जी पद्धत केली या पद्धतीने केलाय ना तर अगदी चमचमीत आणि 2 भाकरी जास्त खाल असा केलेला आहे। तर मी इथं आहे ना बघा बोंबलाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे मी काय करते, बोंबील आणले ना तर एकदा साफ करून ठेवते। सारखं सारखं साफ करायची झंझट नसते आणि एकदा साफ करून ठेवलं ना तर घाण सुद्धा सारखे सारखे होत नाही। आता इथं ना बघा मला जेवढे पाहिजेत ना तेवढे हे बोंबील घेतलेत आणि हे सुके बोंबील आहेत। आणि हा बोंबील आहे ना आपल्याला थोडासा खलबत्त्यामध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये मी काढलाय ना तिथं थोडासा खलबत्त्याचा वरचा खलबत्त्याचं घेतलंय आणि त्याने आहे ना असं थोडंसं कुटून घ्यायचंय, म्हणजे काय थोडंसं असं दुखवून घ्यायचंय त्याला। आणि थोडंसं आहे ना असं दुखवून घेतलं ना तर जी पुढची प्रोसेस करतो ना आपण ती पुढची प्रोसेस करायला सोपं जातं। आता तुम्ही आहे ना अख्खा बोंबील जो आपल्याला भेटतो ना मार्केटमध्ये सुक्का, तो सुद्धा आहे ना डायरेक्ट घेतला ना तरी चालतो आणि नंतर त्याचे तुकडे केले ना तरी हरकत नाहीये। तर इथं बघा चांगला असा दुखवून घेतलाय, म्हणजे थोडासा असा टेचून घेतलाय। आता हे तुकडे आहेत ना आपल्याला इथं गॅसवर जाळी ठेवली आणि या जाळीवर डायरेक्ट भाजून घ्यायचे। याने आहे ना बोंबलाला स्मोक चांगला मिळतो आणि वास आहे ना तो सुद्धा खूप छान येतो। आणि अगदीच आहे ना धुरकट धुरकट किंवा करपट करपट सुद्धा भाजायचा नाही आपल्याला, थोडासा मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे। आता बघा इथं आहे ना चांगला असा भाजून घेतलाय, प्लेटमध्ये काढून घेतलाय मी। आणि हा बोंबील आहे ना आपल्याला धुवायचा नाहीये। तर तुम्ही म्हणाल का बरं धुवायचं नाहीये, तर बघा एकदा आहे ना या पद्धतीने तुम्ही ना करून बघा। तर माझी जी आई आहे ना ती प्रवासासाठी असा बोंबील करून द्यायची जर एखादी भाजी घरामध्ये नसेल त्यावेळेस। आणि चवीला जर म्हणाल ना बाहेरचं काय घ्यायची गरजच लागायची नाही, इतका चमचमीत असा हा बोंबील लागतो। आणि आपल्याला आहे ना याचा सुक्क करायचंय। तर जो भाजलेला बोंबील होता ना तो परत मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि खलबत्त्याच्या वरचं जे कुटणं असतं ना त्यांनी चांगला परत असा कुटून घेतलाय, त्याच्यामुळे काय होतं ना पूर्ण असा चपटा होतो तो बोंबील। आता इथं बघा जे भाजलेलं होतं ना ते पूर्ण असं निघालेलं आहे करप याची। आता ही करप आहे ना आपल्याला काढून घ्यायची आहे। आता बघा ह्यातली करप किती निघाली आणि ही करप आपल्याला वापरायची नाहीये, ती फेकून द्यायची आहे। आता इथं ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि यामध्ये ना आपल्याला हातावर क्रश करून थोडासा ओवा घालायचा आहे। तर ओवा ना खरंच घाला, ओव्याने आहे ना वशाळ वशाळ वास बोंबलाला येत नाही। आणि इथं ना मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आणि अगदी बारीक कांदे चिरून घेतलेले। तर तुम्ही म्हणाल की चपाती लाटायला सुद्धा तोच पोळपाट घेता आणि चिरण्यासाठी सुद्धा तोच घेता, तर माझ्याकडे का नाही दुसरा सुद्धा आहे। पण कसं असतं किती जरी एखादी वस्तू चांगली असली ना तरी जी हाताखालची असती ना तीच घेवीशी वाटते, दुसरी वस्तू घेवीशी वाटत नाही। तर तसंच माझ्या बाबतीत होतं। आणि आपल्याला हा कांदा आहे ना थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे, अगदी लालसर करायचा नाहीये, नाहीतर मग काय होतं ना बोंबलाची जी पुढच्या प्रोसेस करतो ना आपण त्याची थोडीशी चव बिघडते। आता इथं आहे ना बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय आणि टोमॅटो मऊसूद होण्यासाठी यावर झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो करायची। लो गॅसवर आपल्याला हा टोमॅटो चांगला गाळ करून घ्यायचा आहे, म्हणजे ना भाजीला एक संधपणा येतो। आणि यामध्ये ना आपण कुठलंही वाटण घालणार नाहीये, फक्त कांदा टोमॅटो एवढंच घालणार आहे। नाहीतर मग आलं लसणाची पेस्ट तुम्हाला जर वाटत असेल घालूशी तर घालू शकता, पण मी नाही करणार आहे। हा बोंबील मी शक्यतो प्रवासासाठी करते आणि प्रवासाच्या वेळेला बघा जास्त कापणं विपणं किंवा आलं घातलं पाहिजे, खोबरं कोथिंबीर घातलं पाहिजे, अगदी झटकन आणि पटकन करतो। तर बघा इथं जे घरगुती लाल तिखट होतं ना ते घालून घेतले आणि जो भाजून घेतलेला बोंबील होता ना तो आपल्याला तेलावर चांगला परतून परतून घ्यायचा आहे, याने भाजीला वास चांगला येतो। आता बघा 1-2 मिनिट चांगला परतून घ्यायचंय। आता यामध्ये ना अगदी थोडंसं तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर घालू शकता, नाहीतर असाच आहे ना वाफेवर सुद्धा खूप छान लागतो। पण थोडासा ना बोंबील मऊसूद सुद्धा होईल आणि थोडासा गाळ सुद्धा होईल म्हणून, आणि एक संधपणा सुद्धा भाजीला येतो। तर बघा 1-2 मिनिटाची चांगली वाफ काढून घेतली आणि बोंबील आणि बोंबलाची भाजी खूप छान झाली आणि दिसायलाच आहे ना मस्त अशी दिसते।
आता इथं ना मी अर्धा लिंबू घेतले, थोडंसं चटपटीत करणार आहे म्हणून, आणि लिंबू आहे ना हे चांगलं पिळून घेणार आहे यामध्ये मी. आणि जर तुम्हाला असं घालायचं नसेल ना, तर ज्यावेळेस तुम्ही खायला घेणार आहे ना त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने. बोंबलाच्या आहे ना भाजीवर थोडंसं लिंबू पिळून. आणि काय झालं आहे ना, आता मला आहे ना हा बोंबील आपला तयार झाला आहे आणि यामध्ये मी परत पाणी घालणार नाही आहे. जे पाणी आहे ना, जे तेल आहे ना, त्यामध्ये चांगला परतून घेतला आहे. आता प्रवासासाठी करतो आहे म्हणून मी चपात्या करणार आहे. पण हा बोंबील आहे ना तुम्ही भाकरीसोबत आणि सोबत कांदा, अप्रतिम अशी चव लागते. आणि तुम्ही आहे ना बोंबलाची भाजी कशी करता, अशी करता का याच्यापेक्षा वेगळी करता, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा बघा इथं आहे ना प्रवासासाठी देण्यासाठी अगदी पटपट माझी प्रोसेस चालू आहे, कारण डबा द्यायचा आहे आणि मी व्हिडिओसुद्धा माझा चालू आहे. तरी मी इथं सगळ्या चपात्या इथं करून घेणार आहे. आणि इथं एका प्लेटमध्ये बघा मी बोंबील काढून घेतला आहे. अगदी चमचमीत असं दिसतोय. आणि कुठलीही गोष्ट पहिल्यांदा डोळ्याला चांगली वाटली ना तर खावीशी हमखास वाटते. एकदा या पद्धतीने नक्की करा.